सर्वांना ओम। आज दिनांक 4 ऑगस्ट हा विशेष करून जडीबुटी दिन म्हणून साजरा केला जातो। हा जडीबुटी दिन साजरा करण्याचा उद्देश असा आहे की याच दिवशी आचार्य बाळकृष्णजी यांचा जन्म झाला आणि जडीबुटी दिन त्यांच्या नावासमोर लावण्याचं कारण असं आहे की जागतिक लेवलला हे 4 नंबरचे आयुर्वेदाचार्य आहेत। त्यांना जागतिक लेवलवर इतकं मोठं स्थान आहे की या जगामध्ये जितक्या काही वनस्पती आहेत त्यांचं सखोल असं ज्ञान आचार्य बाळकृष्णजी यांना आहे। त्यामुळं आपण आपल्या संपूर्ण देशभरामध्ये आचार्य बाळकृष्णजी यांचा वाढदिवस आपण जडीबुटी दिन म्हणून साजरा करतो। त्यानिमित्ताने आज पतंजली योग परिवार हिंगोली यांच्या वतीनं त्यांच्या जन्मदिवसाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज अटल घनवन वाई तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली या ठिकाणी आम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पतीची लागवड करणार आहोत। अटल घनवन शेजारीच भरपूर जागा आहे आणि आमचे आदरणीय जिल्हा प्रभारी विठ्ठलजी सोळंके सर यांनी ती जागेची निवड केली आहे। बहुसंख्येने आमचे साधक त्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या औषधी वनस्पतीची लागवड करून जनसामान्यापर्यंत औषधीचं महत्त्व, या वन औषधीमुळे होणारे अनेक जे रोग आहेत त्यांच्यासाठी उपाय म्हणून लोकांना जनजागरण करण्याचा उद्देश तिथं ठेवलेला आहे। जास्तीत जास्त संख्येनं तिथं लोक येणार आहेत, बरेचसे विद्यार्थी तिथं येणार आहेत। त्यांना या औषधी वनस्पतीचं ज्ञान सखोल व्हावं हा त्यामागचा उद्देश आहे। आणि पुन्हा एकदा मी आचार्य बाळकृष्णजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना म्हणेन, आचार्य बाळकृष्णजी तुम जो हजारों साल के दिन हो 50,000। धन्यवाद।